हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे सुपर सिंपल, झटपट आणि झकास चवदार दाल खिचडी. होय, घरच्या घरी जिथे तांदूळ आणि मसूर डाळ, मूग डाळ तिघांचे मस्त कॉम्बिनेशन आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपण तांदूळ आणि डाळ नीट धुवून घेणार आहे. 2 ते 3 वेळा पाणी बदलून धुवून घ्या, म्हणजे सगळी माती आणि धूळ निघून जाईल. डाळ ही स्वच्छ झाली आणि तांदूळ फ्रेश. घरच्या रेसिपीमध्ये ही स्टेप कधीच विसरू नका. आता आपली खिचडी होणार एकदम सॉफ्ट अँड टेस्टी. कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल टाकून गरम झाल्यावर जिरे टाका. जिरेचा थोडासा डांग झाल्यावर त्यामध्ये बारीक वाटलेले लसूण आणि आलं किसलेलं टाकून फ्राय करा. थोडंसं सोनेरी रंगापर्यंत फ्राय करा. फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये बारीक वाटलेली कांदा, टमॅटो आणि बटाटा कापलेला टाकून फ्राय करा. सोनेरी रंगापर्यंत फ्राय करून घ्या. कांदा नाही तर खिचडी अगदी बोर वाटेल, अगदी शाळेतल्या होमवर्क सारखी. आता सगळं मिळून मस्त फ्राय करूया. इथे घाई नाही, शांतपणे हलवत राहायचं. कांद्याचा सुगंध आला की समजा खिचडीला चव यायची तयारी सुरू झाली. बटाटा थोडासा मऊ झाला, टमाटर थोडंसं शिजलं. आता खरी मजा सुरू होते. थोडीशी हळद रंगासाठी, गरम मसाला स्वादासाठी, काळा मसाला झणझणीत होण्यासाठी आणि थोडासा बिर्याणी मसाला. हो, घाबरू नका, खिचडी आहे पण स्वप्न बिर्याणीचं आहे. बारीक सोयाबीन टाकून मस्त फ्राय करून घ्या. सगळे मसाले टाकून मस्त हलवून घ्या, म्हणजे प्रत्येक घासात फ्लेवर बोलेल. घरची खिचडी पण आज म्हणणार, मी साधी नाही, मी खास आहे. चला तर आता तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली ते त्यामध्ये मिक्स करून मस्तपैकी एकजीव करून घेऊयात. त्यानंतरून आपण त्यामध्ये आवश्यक असलेलं पाणी ॲड करणार आहोत. पाणी टाकून मस्त 2 ते 3 शिट्टी करून घेणार आहे. मग शांत बसायचं, कारण खिचडीला वेळ दिला तर ती आपोआप मऊ होते आणि वेळ नाही दिला तर ती आपल्यावर रुजते. आता खिचडीला देणार आहे तडका, म्हणजे फायनल टच. एका वाटीत थोडंसं तेल घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी म्हणते फटाफटा फुटते मी. आता टाकली बेडकी मिरची. जरा आवाज देईल, घाबरायचं नाही. तो आवाज म्हणजे चव तयार होते. हा तडका खिचडीवर घातला की साधी खिचडी पण म्हणते, आज मी खास दिसत आहे. चला तर मग आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. दाल खिचडी पचायला खूपच हलकी. डाळ आणि भात एकत्र असल्यामुळे खिचडी लवकर पचते. भातातून कार्बोहायड्रेट आणि डाळीतून प्रोटीन, म्हणजे शरीराला चांगली ताकद मिळते. गॅस ॲसिडिटी कमी करायला मदत करते. लहान मूल, वयस्कर लोक, आजारी पेशंट सगळ्यांना डाळ खिचडी चालते. डाळ आणि हळद तुपेमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आजची आपली घरगुती, सोपी आणि चवदार डाळ खिचडी तयार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय.